व्हेरी वेलकम स्टुडंट्स. आज आपण जो रोटेशनल डायनामिक्सचा जो आपला पार्ट राहिलेला आहे त्याला पुढे कंटिन्यू करणार आहोत. जसं की प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण 2 थेरम्स आहेत, त्या 2 थेरम्स विषयी डिस्कस केलं होतं. त्यामध्ये पॅरलल ॲक्सिस थेरम होता, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम होता. हे थेरम वापरायचे कसे याच्यासाठी मी तुम्हाला एक DPP दिलेली आहे. ती DPP बऱ्याच विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह करून त्याचे फोटोज पाठवलेले आहेत. पण एक थोडीशी खंत वाटते की IITच्या विद्यार्थ्यांचे अजूनही डाऊट्स येत नाही, त्यामुळं तुम्ही त्याकडे लक्ष द्यावं असं माझी विनंती आहे सर्वांना. ठीक आहे, मग आज आपण ज्या पॉईंटला सुरुवात करणार आहोत तो पॉईंट म्हणजे टॉर्क. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना ॲक्च्युली कन्फ्युजन होऊन जातं की ट्रान्सलेशन फोर्स असतो आणि एक रोटेटिंग फोर्स असतो. मग फोर्स तर आलाच, दोन्ही ठिकाणी आला. ट्रान्सलेशनमध्ये घेतलं तर F इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन. जनरल जर आपण अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ F इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन असतो. This is the applied force, mass of the body and acceleration, but this acceleration is a linearly, that's why this force is a linear force. म्हणजे त्याला आपण जनरल असं म्हणू शकतो की हा जो फोर्स आहे हा फोर्स कुठं ॲक्ट होऊ शकतो, जी बॉडी पोझिशन्स चेंज करते, म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाते. पण काय होत असेल जर एखादी बॉडी रोटेट होत असेल तर, जसं की आता हा रोटेशनल डायनामिक्स आपण घेतोय, ही ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल आणि या ॲक्सिस ऑफ रोटेशन होती हा एखादा ऑब्जेक्ट जो पार्टिकल P म्हणतो, हे त्याच्यावाला मोमेंटम असेल, जनरल हे डिस्टन्स असेल, हा त्याचा सेंटर असेल. मग हा ऑब्जेक्ट आपण जनरल याच्यावाला जो मोमेंट ऑफ इनर्शिया भेटला आहे तो M मल्टिप्लाय बाय R स्क्वेअर, म्हणजे मासला आपण रिप्लेस केलं आहे, मासची रिप्लेसमेंट क्वांटिटी आपल्याला भेटली ती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मग तशीच फोर्सला असू शकते का, ते आपल्याला आज बघायचं आहे. करायची सुरुवात मग आता रोटेशनल डायनामिक्समध्ये जी फोर्सला रिप्लेस करणारी क्वांटिटी असते, म्हणजे ॲक्च्युली ती फोर्स मेजर करणारी क्वांटिटी असते, त्या क्वांटिटीचं नाव आहे टॉर्क. करूया सुरुवात. सो टॉर्क, पहिल्यांदा माझा सगळ्यांना क्वेश्चन असेल, व्हॉट इज मीन बाय टॉर्क. टॉर्क हा कशाने दाखवला जातो, जनरली टाऊने. मग माझा क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय टॉर्क. व्हॉट इज टॉर्क. बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं पण असेल, आपल्या मेजरमेंटच्या चॅप्टरमध्ये पण झालं आहे. टॉर्क कशाला म्हणायचं. जनरल टॉर्क आपण एका सिंपल क्वांटिटीला म्हणू शकतो. इट इज अ टेंडन्सी ऑफ अ फोर्स. जनरली फोर्सची टेंडन्सी काय आहे, तर एखादा ऑब्जेक्टला ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेट करणं, ही फोर्सची टेंडन्सी. म्हणजे जर आपण घेतलं फॅन, आपण ऑन केला, फॅन ऑन केला, फोर्स अप्लाय झाला. कोणता फोर्स अप्लाय झाला, इलेक्ट्रिकल फोर्स अप्लाय झाला. त्या फोर्समुळं फॅन काय व्हायला सुरुवात झाली, रोटेट व्हायला सुरुवात झाली. मग त्या फोर्सची टेंडन्सी काय होती, तर त्या फोर्सची टेंडन्सी होती फॅनला रोटेट करणं. मग तो फोर्स किती अमाऊंटमध्ये दिला, ती मेजर करण्याची जी क्वांटिटी असते त्या क्वांटिटीला म्हणायचं आहे टॉर्क. सो व्हॉट इज मीन बाय टॉर्क, द टेंडन्सी ऑफ फोर्स टू रोटेट a body with some axis and is measured by quantity, त्या क्वांटिटीला म्हणायचं असतं this quantity is called as torque. याला आपण काय म्हणत असतो, टॉर्क म्हणत असतो. किंवा याला अजून जर दुसऱ्या भाषेत घ्यायचं जर ठरलं तर त्याला और एक डेफिनेशन असते टॉर्कला. जसं आपण सिंपल काय कोणत्या भाषेत म्हणू शकतो, टॉर्क इज अ रिप्रेझेंट द कॅपॅबिलिटी ऑफ अ फोर्स टू प्रोड्यूस चेंजेस इन रोटेशनल मोशन. क्लिअर झालं. काय सांगता येईल, टॉर्क, व्हॉट इज टॉर्क, इज अ रिप्रेझेंट capability of force to produce changes in a rotational motion. अतिशय महत्त्वाचा पार्ट. जसं की फोर्स आपण मेजर करू शकतो लिनियर मोशनमध्ये, पण तोच फोर्स आपल्याला जर मेजर करायचा असेल तर रोटेशनल मोशनमध्ये कुठली क्वांटिटी जी फोर्सला मेजर करू शकते, तर ती क्वांटिटी आहे टॉर्क. क्लिअर झालं सर्वांना. एकदम साध्या आणि सोप्या डेफिनेशन्स आहे. टेंडन्सी ऑफ फोर्स टू रोटेट अ बॉडी विथ सम ॲक्सिस
अँड इज मेजर बाय अ क्वांटिटी इज कॉल्ड एज टॉर्क. किंवा सिंपल आपण असं पण म्हणू शकतो, टॉर्क रिप्रेझेंट कॅपॅबिलिटी ऑफ फोर्स टू प्रोड्यूस चेंजेस इन रोटेशनल मोशन. असं म्हणता की रोटेशनल डायनामिक्समध्ये जो टॉपिक आहे ॲक्च्युअली पोरांना समजायला थोडासा अवघड जातो आणि तो टॉपिक म्हणजे टॉर्क असतो. त्यामुळं मी सगळ्यांना असं सांगेल की टॉर्क ज्यावेळेस तुम्ही बघत आहात, लेक्चर ऐकत आहात, त्यावेळेस कुठलाही डिस्टर्बन्स घेऊ नका, एक पूर्ण फ्लोमध्ये हे लेक्चर कंप्लीट करून घ्या. चला मग करायची सुरुवात. ओके, आता टॉर्क म्हणजे ॲक्च्युअली काय हे समजलं. आता आपण काय करू, मी एक सिम्पलचं एक्झाम्पल घेतो, त्या एक्झाम्पलद्वारे मी तुम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो की ॲक्च्युअली टॉर्क हा असू काय शकतो. टॉर्क्स कुठल्या पॅरामीटर्सवरती डिपेंड्स आहे आणि याच्या काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, त्या क्वांटिटी टॉर्क रिप्रेझेंट करत असताना लागत असतात. करायची सुरुवात मग. चला आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा एक डोअर असेल, डोअर, आणि आपल्याला ते ओपन करायचं आहे. ओके, आता घेऊया की दिस इज द ॲक्च्युअल ॲक्सिस ऑफ रोटेशन. फ्रॉम दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन द डोअर विल बी ओपन्स अँड इट विल बी फिक्स विथ सम हिंग्स. या ठिकाणी या पद्धतीच्या अशा हिंग्स असतील, जे सगळ्यांना माहिती आहे, त्याला आपण बीजगरी म्हणतो. अशा पद्धतीचे ओके. आणि जर व्यवस्थित बघितलं तर हा जो डोअर आहे हा असा रोटेट होत असतो. त्याला आपण म्हणणार इकडे घेतला तर क्लोज होणार, इकडे ठेवला तर ओपन होणार, अशा पद्धतीने. मग आता जसं याला समजून घ्यायचं जर ठरलं की हा डोअर असेल, या ठिकाणी अशा ह्या हिंग्स असतील, त्याला फिक्स करून ठेवलेले असणार आहे. आणि आपण काय करणार आहोत तर आता फोर्स अप्लाय करणार आहोत. फोर्स जनरल तुम्ही म्हणणार याला कसा फोर्स अप्लाय करणार, असं करा, हा रोटेट होणार आहे, मान्य. याला तुम्ही असं करा, हा रोटेट होणार. दिस इज द फोर्स अँड ड्यू टू दिस फोर्स इट विल बी डुईंग सम वर्क. या फोर्समुळे हा काय करणार आहे, हा रोटेट होणार आहे. मग हा फोर्स किती अप्लाय केला, 1 न्यूटन आहे, 2 न्यूटन, किती फोर्स अप्लाय केला, तो ज्याने मेजर करायचा ती क्वांटिटी म्हणजे टॉर्क. हा पहिला महत्त्वाचा पॉईंट. किंवा आपण याला असं म्हणू शकतो, ह्या फोर्समुळं जनरली हा जर रोटेट होत असेल आणि मी जर फोर्स अप्लाय केला तर याच्यामुळं जे रोटेशनलमध्ये म्हणजे ही जो डोअर असेल हा जर रोटेट होत असेल तर याच्या रोटेशनल मोशनमध्ये सुद्धा चेंजेस येऊ शकतात ह्या फोर्सेसमुळं. मग ते चेंजेस कशा पद्धतीने येऊ शकतात. आता आपण काय करू, 1 बाय 1 फोर्स अप्लाय करायला सुरुवात करू. बघा, सगळ्यात सुरुवातीला मी फोर्स अप्लाय करतो. आता फोर्स मी कुठं अप्लाय करणार आहे तर हा माझ्यावाला पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन आहे. हा जो पॉईंट आहे ॲक्च्युअली या पॉईंटवरती मी फोर्स अप्लाय करणार आहेत. मी बरेच पॉईंट घेऊ शकतो, मी इथं पण पॉईंट घेऊ शकतो, इथं पण पॉईंट घेऊ शकतो, क्लोज टू द ॲक्सिससुद्धा पॉईंट घेऊ शकतो. मग असे हे 1, याला म्हणतो मी 2, 3 आणि हे 4, असे मी 4 पॉईंट्स घेतले. मग ते चारही पॉईंट्स कुठे इथं असतील, पॉईंट एक्झाम 2, 3 आणि 4. दिस इज 1, 2, 3 आणि 4. आता मी फोर्स अप्लाय करतो. समजा सुरुवातीला मी डायरेक्ट फोर्स जर असा अप्लाय केला, असा मला रोटेट करायचं आहे, मग पहिल्यांदा मी असा फोर्स अप्लाय केला, असा फोर्स अप्लाय केला, ह्या साईडनं मी पुश करतोय, या साईडनं पुश करता असताना फोर्स अप्लाय केला, रोटेट होतोय का, नाही होणार. म्हणजेच जर मी ह्या पॉईंट पी वरती असा जर फोर्स अप्लाय केला, या पद्धतीने फोर्स जर अप्लाय केला तर ऑब्जेक्ट रोटेट नाही होते. ही पहिली कंडिशन. जर मी फोर्स असा अप्लाय केला तर ऑब्जेक्ट रोटेट नाही होते. बघा, हा जर समजा या हिंग्स जर परफेक्ट असतील तर जनरल या ज्या हिंग्स आहेत, हिंग्स जर आपण याला पुश जर केलं तर याने होल्ड करून ठेवला असेल अशा पद्धतीने, याला जर पुश केलं तर याला फोल्ड नाही होऊन देणार, पण रोटेटही नाही होऊन देणार, म्हणजे फोल्ड होऊन देणार नाही. तर हे काय करणार, त्याला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून हा कोलॅप्स नाही होणार. हे डोअरचं काम आहे. मग पहिली गोष्ट समजली का तुम्हाला फोर्स या पद्धतीने अप्लाय करून नाही चालणार. मग फोर्स कसा अप्लाय करावा लागेल, तर फोर्स तुम्हाला ह्या प्लेनला परपेंडिक्युलर अप्लाय करावा लागेल. म्हणजे फोर्स मी असा अप्लाय केला या पद्धतीने तर हा इझिली रोटेट होणार. इथं असेल आणि याला मी फोर्स अप्लाय केला तर हा इझिली रोटेट होणार. म्हणजे तुम्हाला समजलं की जो फोर्स तुम्ही अप्लाय करणार आहात तो परपेंडिक्युलर पाहिजे ॲक्सिस ऑफ रोटेशनला. ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, हा फोर्स अप्लाय करताय म्हणजे फोर्स हा परपेंडिक्युलर पाहिजे ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे आता तुम्हाला जो फोर्स अप्लाय करायचा आहे तो फोर्स परपेंडिक्युलर असेल ॲक्सिस ऑफ रोटेशनला. इथं मी फर्स्ट पॉईंट घेतो, अप्लाइड फोर्स इज परपेंडिक्युलर टू ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन ॲक्च्युली हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे.
तुम्हाला जर कुठलाही ऑब्जेक्ट रोटेट करायचा असेल तर फोर्स कसा पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. म्हणजे कशा पद्धतीने, हा समजा हा डोअर असेल, याचा मी क्रॉस सेक्शन घेतो, हे ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, आणि तुम्हाला फोर्स जर अप्लाय करायचा असेल तर फोर्स तुम्हाला डायरेक्ट परपेंडिक्युलर अप्लाइड न करता या पद्धतीनं तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागेल. म्हणजे हा काय होणार आहे, असा ओपन आणि क्लोज होणार आहे. एक तर समजलं की ॲक्सिस ऑफ रोटेशनला हा फोर्स कसा पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. ठीक, म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन अशी चालली असेल तर फोर्स हा परपेंडिक्युलर. पुढची महत्त्वाची गोष्ट, जे पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन आहे, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे हे झालं तुमच्याला 1, 2, 3 आणि 4 हा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. हा 1, 2, 3 आणि 4 हा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. मग हा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती डिस्टन्सवरती आहे, हा दुसरा पॉईंट. जसं की इथं जर मी फोर्स अप्लाय केला सेम मॅग्निट्यूडचा, म्हणजे ज्याची लार्ज व्हॅल्यू असेल, फॉर एक्झाम्पल 10 न्यूटन असेल, 10 न्यूटन एवढा फोर्स आला तर हा क्विकली काय केला यांनी, ओपन आणि क्लोज झाला. 10 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला, क्विकली ओपन आणि क्लोज झाला. मग पॉईंट 2 वरती तेवढाच फोर्स मी अप्लाय करतो, पण 10 न्यूटन मी पॉईंट 2 वरती अप्लाय केला तर मला असं समजलं की हा पहिल्यापेक्षा थोडी स्लो रिॲक्शन देतोय. म्हणजे पहिल्यांदा डोअर एकदम क्विकली ओपन होत होता, पण आता जरा वेळ घेतोय डोअर ओपन करायला. समजा मी 3 वरती अप्लाय केलं तर अजून वेळ घेतोय, 4 वरती अप्लाय केलं तर अजून वेळ घेतो. म्हणजे क्लोज टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन वरती गेलं तर फोर्सची मॅग्निट्यूड जरी जास्त असेल तरी त्या रोटेशनची रिॲक्शन कमी होऊन जाते. क्लिअर झालं सर्वांना. दुसरा पॉईंट, द पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन फ्रॉम the axis of rotation, किंवा असं म्हणू, the distance of point of application from the axis of rotation. हा सेकंड पॉईंट. म्हणजे तुम्ही कुठं फोर्स अप्लाय करताय, आर वरती फोर्स अप्लाय करताय, तुम्ही R1 वरती फोर्स अप्लाय करताय, R2 एवढ्या फोर्स अप्लाय करताय की R3 एवढ्या डिस्टन्सवरती तुम्ही फोर्स अप्लाय करताय. याच्याहून समजणार की तुमचा फोर्स हा किती क्वांटिटीने त्याच्यावरती अप्लाय होते, किती मॅग्निट्यूडनी तो ॲक्च्युअल त्या ऑब्जेक्टला रोटेट करतोय. हा सेकंड पॉईंट. त्यानंतर जो थर्ड पॉईंट आहे, जनरली हा सेकंड पॉईंट आपण कव्हर केला. त्यानंतर आणि तिसरा पॉईंट जो आहे तो तिसरा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे डायरेक्शन ऑफ फोर्स. या 3 गोष्टीवरती. क्लिअर झालं. पहिली गोष्ट काय, अप्लाइड फोर्स इज परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. अप्लाइड फोर्स हा नेहमी काय पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. आणि दुसरा त्याच्यामध्ये पॉईंट येतो की त्याच्यावरली मॅग्निट्यूड, म्हणजे याच्यामध्येच पॉईंट असणार आहे मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. म्हणजे एखादा डोअर तुम्हाला, हा डोअर जर पुश करण्यासाठी फक्त 1 न्यूटन लागत असेल तर तुम्हाला 1 न्यूटननी पुश करायचं. 2 न्यूटन लागत असेल तर 2, पण रिक्वायरमेंट काय आहे, 1 न्यूटन हा मिनिमम आहे. 1 न्यूटनपेक्षा खाली आलं तर डोअर पुशच होणार नाही. क्लिअर झालं. त्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे, ज्या पॉईंटवरती तुम्ही फोर्स अप्लाय करणार आहे ॲक्च्युअली त्याला म्हणायचं असतं पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजे हा जो असतो तो पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन आहे. हा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन रिलेटिव्ह टू ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती डिस्टन्सवरती आहे याच्यावरून ठरणार की तो डोअर किती क्विकली ॲक्शन देणार आहे. क्लिअर झालं. म्हणजे पहिलं काय, अप्लाइड फोर्स इज परपेंडिक्युलर टू ॲक्सिस ऑफ रोटेशन, दॅट मीन्स इट इज हॅव्हिंग मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. दुसरा आहे डिस्टन्स ऑफ पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. पॉईंट ऑफ ॲप्लिकेशनचा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्स किती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, त्या फोर्सची डायरेक्शन काय. या 3 पॅरामीटर्सवरती जनरल हा फोर्स डिपेंड्स असतो. अजून 2 फॅक्टर्स आहेत जे रोटेशनल मोशनमध्ये आपण बघणार आहोत. पण आता हे तुम्हाला आय थिंक यू अंडरस्टँड अबाउट द 3 पॉईंट्स. फोर्स आपल्याला मेजर करायचा असेल तर ह्या 3 पॅरामीटर्सवरती आपल्याला काम करावं लागेल. ठीक आहे. मग आता 2 अजून फॅक्टर्स आहेत जे ॲक्च्युअली रोटेशनल टॉर्कमध्ये येणार आहेत. 2 इम्पॉर्टंट फॅक्टर्स मी इथे घेतो. 2 इम्पॉर्टंट फॅक्टर्स. आता हे किती महत्त्वाचे आहे,
यांचं जे नॉमिनेशन्स आहे, जे नेम्स आहे ते तुम्हाला सांगतो. पहिलं आहे लाईन ऑफ ॲक्शन. लाईन ऑफ ॲक्शन मग आता किंवा लाईन ऑफ ॲक्शनला दुसरं म्हणलं जातं मूवमेंट फोर्स. मूवमेंट ऑफ फोर्स काही बुक्समध्ये त्याला नाव दिलं आहे मूवमेंट ऑफ फोर्स. आपल्या जनरल शीट्समध्ये आपण त्याला म्हणणार आहोत लाईन ऑफ ॲक्शन. मग आता ही लाईन ऑफ ॲक्शन आहे काय? लाईन ऑफ ॲक्शन म्हणजे एक एक्सटेंडेड लाईन आहे. एक्सटेंडेड लाईन आता ही कशी असते ते पण तुम्हाला सांगतो, फक्त आता लिहून घ्या. एक्सटेंडेड लाईन ड्रॉ कोलिनियर विथ फोर्स. म्हणजे कसं, जसं की मी आता ह्या डोअरवरती फोर्स ॲप्लाय केला आहे. मग ह्या फोर्स ॲप्लाय करत असताना जसं की फॉर एक्झाम्पल इथं घेतो हा डोअर्स. आता मी याचा छोटासा क्रॉस सेक्शन घेतलेला आहे. एवढा हा त्याच्यावाला ॲक्च्युअल ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि मी याच्यावरती फोर्स ॲप्लाय केला. हा फोर्स असा ॲप्लाय केला. अशा पद्धतीने होणार आहे. अशा पद्धतीने हा फोर्स ॲप्लाय केला. आणि ज्यावेळेस मी फोर्स ॲप्लाय करणार आहे ही काय झाली याच्यावाली ॲक्च्युअल ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा पॉईंट झाला. तर ज्यावेळेस हा फोर्स ॲप्लाय केला जाईल त्यावेळेस या फोर्सचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्स किती, फोर्सचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्स किती आणि ही फोर्सची लाईन जी आपण एक्सटेंड करणार आहोत, ही पुढं ही जी लाईन आपण एक्सटेंड करणार आहोत याच लाईनला म्हणायचं असतं लाईन ऑफ ॲक्शन. आता हे अजून क्लिअर होणार आहे त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ. याला काय म्हणायचं असतं लाईन ऑफ ॲक्शन. आणि दुसरं आहे मूवमेंट आर्म. मूवमेंट आर्म और त्याला म्हणलं जातं लीवर आर्म. हे दिसत असेल सर्वांना, मी चेक करतो. ओके दिसतंय. दुसरा पॉईंट आहे मूवमेंट आर्म. मूवमेंट आर्म म्हणजे काय, ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या फोर्सचं डिस्टन्स ते लिहून देतो. व्हॉट इज मीन बाय मूवमेंट आर्म? द डिस्टन्स between line of action to axis of rotation. Axis of rotation किंवा असं म्हणू ठीक चालेल, सध्यापुरतं चालेल. दोन गोष्टी, दोन महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. एक आहे लाईन ऑफ ॲक्शन आणि दुसरा आहे मूवमेंट आर्म. लाईन ऑफ ॲक्शन म्हणजे एक लाईन आपण एक्सटेंडेड ड्रॉ करणार आहे जी कोलिनियर असेल फोर्स सोबत, आणि एक मूवमेंट आर्म म्हणजे जे डिस्टन्स असणार आहे, डिस्टन्स कडून लाईन ऑफ ॲक्शन पासून ते ॲक्सिस ऑफ रोटेशन पर्यंतचं डिस्टन्स याला म्हणायचं असतं मूवमेंट आर्म. आता हे थोडंसं तुम्हाला जड जात असेल पण मला हे बेसिक क्रायटेरिया तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस फोर्स ॲप्लाय करणार आहे, ॲप्लाइड फोर्स बेसिक, आणि जे ॲप्लाइड फोर्सचे असेल ते बेसिक म्हणजे 3 पॅरामीटर्स की ॲप्लाइड फोर्स हा परपेंडिक्युलर टू ॲक्सिस ऑफ रोटेशन पाहिजे, डिस्टन्स पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन हे माहीत पाहिजे, आणि डायरेक्शन ऑफ फोर्स माहीत पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जर डोअर असेल तर तुम्हाला फोर्स याला पॅरलल ॲप्लाय करून नाही चालणार, तर फोर्स हा कसा ॲप्लाय करावा लागणार आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशनला परपेंडिक्युलर असेल. हे 3 महत्त्वाचे फॅक्टर. आता आपण ॲक्च्युअल पॉईंटला सुरुवात करू, बरोबर? ठीक. आता हे तुम्हाला 3 महत्त्वाचे फॅक्टर्स समजले असतील. आता ॲक्च्युअल टॉर्कची जी बेसिक्स थिंग्स आहेत त्या बेसिक थिंग्स आपण कंप्लीट केले आहेत. आता टॉर्कची जी डेरिव्हेशन्स आहेत त्या डेरिव्हेशन्सला आपण सुरुवात करूया. चला मग आपण काय करू, एक रिजिड बॉडी घेऊ. जी रिजिड बॉडी सध्या रोटेशनल मोशनमध्ये आहे, रोटेटिंग होते ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अलॉंग्स, आणि ती जी रिजिड बॉडी आहे त्या रिजिड बॉडीचे जे रोटेशन्स आहेत ते आपल्याला चेंज करायचे. मग ही एक एखादी कुठली तरी रिजिड बॉडी असेल, त्यानंतर ही त्या रिजिड बॉडीची ॲक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे. याला नाव देतो दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन इज ए बी. ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. त्यानंतर ॲक्च्युअली ही कंप्लीट ॲक्सिस ऑफ रोटेशन झाली. इथे एक पॉईंट ठेवलेला आहे, तो पॉईंट पी आहे, ज्याला म्हणतो मी दिस इज द ॲक्च्युअल पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. याला आता मी म्हणणार आहे पॉईंट पी, दी पॉईंट पी ऑन रिजिड बॉडी, किंवा असं म्हणतो ऑन दी ऑब्जेक्ट म्हणतो. आता मी याला कायमस्वरूपी ऑब्जेक्ट म्हणणार आहे. ऑन दी ऑब्जेक्ट इज अ पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन where we applied force. महत्त्वाचे पॅरामीटर्स. असं एक पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन जो ऑब्जेक्टवरती
आपण फोर्स अप्लाय करतो, त्या पॉईंटवरती आपण फोर्स अप्लाय करतो. ठीक. मग आता फोर्स कसा अप्लाय, फोर्स अप्लाय करून असा चालेल का, असं जर म्हणला तर हा कसा असताना तुम्हाला इन टू द प्लेन असेल, म्हणजे हा फोर्स अप्लाय करून चालेल का, नाही. मग फोर्स कसा अप्लाय करावा लागेल बघ. तर फोर्स अप्लाय करत असताना हे जे डिस्टन्स आला ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून, हे डिस्टन्स मी घेतो. म्हणजे मला काय करायचं आहे, तर एक पॉईंट आहे पॉईंट ओ, या पॉईंट ओ वरती मला ॲक्च्युअली फाईंड करायचं आहे की फोर्स किती अप्लाय झाला. समजून घ्या. पॉईंट ओ काय आहे, इथं घेतो मी दी पॉईंट ओ ऑन दी ॲक्सिस ऑफ रोटेशन, ऑन दी ॲक्सिस ऑफ रोटेशन where we find the torque. मला फोर्स मेजर करायचा आहे. फोर्स मेजर करायचा म्हणजे मला इथं टॉर्क फाइंड करायचा. कुठं टॉर्क फाइंड करायचा, पॉईंट ओ वरती. मग पॉईंट ओ काय झाला, ॲक्च्युअली त्या पॉईंटवरती आपण टॉर्क फाइंड करणार आहोत. मग पॉईंट ओ पासून पी पर्यंतचं डिस्टन्स किती आहे, तर ते डिस्टन्स मी घेतो. ती डिस्टन्स असेल, त्या डिस्टन्सला मी म्हणणार आहोत आर. इथं मी तो वेअर आर इज दी पोझिशन वेक्टर फ्रॉम, किंवा ठीक आहे त्याला फक्त नाव देऊ, आर इज द पोझिशन वेक्टर. ॲक्च्युअली ते डिस्टन्स आहे, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन आणि ज्या पॉईंटवरती आपल्याला टॉर्क फाइंड करायचं आहे ते. क्लिअर झालं. एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पॉईंट पी घेतला, पॉईंट ओ घेतला आणि आर घेतला. त्यानंतर आता मी याच्यावरती फोर्स अप्लाय करणार आहेत. ठीक आहे, याच्यावरती मी फोर्स अप्लाय केला. अगोदरच सांगितलंय फोर्स हा कसा पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. ॲक्सिस ऑफ रोटेशनला कसा आला, परपेंडिक्युलर. क्लिअर झालं. मग ह्या फोर्समुळं या बॉडीमध्ये चेंजेस होणार आहे. मग तो फोर्स आता मला काय करायचा, मेजर करायचा. ॲक्च्युअली हा ज्यावेळेस मी फोर्स अप्लाय केला त्यावेळेस या फोर्सचे 2 कॉम्पोनंट्स या बॉडीचे रोटेशन चेंज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल होते. मग कुठले 2 कॉम्पोनंट्स, तर 2 कॉम्पोनंट्स आपल्याला फाइंड करायचे. म्हणून मी काय करतो, या फोर्सला रिझॉल्व करतो. हा असेल अँगल थीटा, म्हणजे पोझिशन वेक्टर सोबत या फोर्सने काहीतरी अँगल तयार केलाय. ॲक्च्युअली त्या अँगलमुळेच हा रोटेशन मोशनमध्ये, आणि त्या अँगलमुळेच याच्यावर रोटेशन चेंज होऊ शकता. अशा पद्धतीनं फोर्स मी अप्लाय केला. मग थीटा बिलॉंग्स कॉम्पोनंट याला जर रिझॉल्व करायला जर घेतलं, तर जो थीटा बिलॉंग्स कॉम्पोनंट असेल तो असेल एफ आर, म्हणजे तो असतो एफ कॉस थीटा. हा ॲक्च्युअली रॅडियल कॉम्पोनंट झाला. आणि म्हणजे सिंपल मी तुम्हाला सांगतो आता पुढे, हा असेल याच्यावाला टँजेन्शियल कॉम्पोनंट, तो असेल एफ साइन थीटा. हाला एफ कॉस थीटा, हाला एफ साइन थीटा. मग हा जो ऑब्जेक्ट आहे थोडक्यात तुम्हाला समजेल की हा ऑब्जेक्ट या पद्धतीने रोटेशनल मोशन परफॉर्म करतोय. कशा पद्धतीने, या पद्धतीने. थोडीशी 3 डायमेन्शन डायग्राम आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष द्या की हा ऑब्जेक्ट अशा पद्धतीनं रोटेशनल मोशन परफॉर्म करतो. या पद्धतीत सर्कल आहे आणि हा फोर्स, जो फोर्स आला आहे तो फोर्स त्याला कसा आहे, टँजेन्शियल आहे. आणि हे त्याच्यावर सेंटरपासून डिस्टन्स झाला, हा त्याच्यावर ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल. पॉईंट क्लिअर झाला. हा भेटला तुम्हाला एफ साइन थीटा, हा भेटला तुम्हाला एफ कॉस थीटा. मग आता हा जो अप्लाइड फोर्स आहे, हा अप्लाइड फोर्स कशावरती डिपेंड झाला, हा जो फोर्स अप्लाइड झाला हा फोर्स कशावरती डिपेंड झाला, रेडियल कॉम्पोनंटवरती का, अजिबात नाही. रेडियल कॉम्पोनंट त्याच्यावाले फोर्स म्हणजे पॉईंटचा जो पॉईंट पी आहे याची डायरेक्शन चेंज करण्यामध्ये कुठेही मदत करत नाही. हा ॲक्च्युअली इफेक्टच दाखवत नाही का त्याच्या, जेणेकरून या पॉईंट पीचे रोटेशन चेंज व्हावेत, जेणेकरून पॉईंट पी हा रोटेशनमध्ये यावं. हा रेडियल फोर्स कुठेही तुम्हाला चेंजेस दाखवत नाही. मग चेंजेस कोण दाखवतं, बघा हा टँजेन्शियल फोर्स. हे ज्याच्यावर सर्क्युलर मोशन जे दिसतंय, या सर्क्युलर मोशनला हा फोर्स कसा आहे, टँजेन्शियल आहे. आणि बिकॉज ऑफ धीस टँजेन्शियल कॉम्पोनंट्स ऑफ द फोर्स, द पॉईंट पी ही चेंज देअर रोटेशन. क्लिअर झालं सर्वांना. इथं लिहून देतो मी, रेडियल कॉम्पोनंट ऑफ फोर्स म्हणतो मी, रेडियल कॉम्पोनंट that is f of r is equal to f cos theta is not obeys the rotational motion, किंवा असं म्हणू, is not responsible to object performing rotations.
हे ॲक्च्युअली काहीच कामाचं नाहीत. रेडियल कॉम्पोनंट्स हा अजिबात काही दाखवत नाही की ऑब्जेक्ट रोटेशन मोशन परफॉर्म करेल म्हणे. मग कुठला कॉम्पोनंट आहे? टेंजेन्शियल कॉम्पोनंट. बट टेंजेन्शियल कॉम्पोनंट of force that is f of t is equal to f sin theta is responsible for the object to perform rotations. मग आता हा जो टेंजेन्शियल कॉम्पोनंट्स आहे ज्याच्यामुळे रोटेशन्स यांनी परफॉर्म केले, मग फक्त याच्या मॅग्निट्यूडवरतीच हा फोर्सचे म्हणजे सिंपल मला काय सांगायचं आहे तर ह्या टेंजेन्शियल कॉम्पोनंटची जेवढी मॅग्निट्यूड आहे त्या मॅग्निट्यूडमुळेच हा रोटेशन्स परफॉर्म करू शकतो का? क्वेश्चन समजला सर्वांना? क्वेश्चन असा आहे की टेंजेन्शियल कॉम्पोनंटच्या मॅग्निट्यूडमुळेच हा रोटेशन परफॉर्म करू शकतो का? नाही. मॅग्निट्यूड तर आहेच, पण त्या फोर्सचं पॉइंट ऑफ ॲप्लिकेशन किंवा ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स किती आहे त्या डिस्टन्समुळे सुद्धा हा रोटेशन्स परफॉर्म करू शकतो. क्लिअर झालं सर्वांना? आता म्हणजे जे ज्याला आपण म्हणतो की टॉर्कमध्ये ज्यावेळेस टॉर्क आपण फाईंड करत असतो त्यावेळेस टॉर्कमध्ये दोन क्वांटिटीज रिस्पॉन्सिबल असतात. मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स आहेच, पण दुसरी आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ दॅट फोर्स फ्रॉम दी ॲक्सिस ऑफ रोटेशन. टॉर्कची डेफिनेशन असती. क्लिअर झालं? टॉर्कची डेफिनेशन काय आहे तर आता मी तुम्हाला लिहून देतो. हे तुमचं झालं असेल असं मी कन्सिडर करतो, तुम्ही याला कंप्लीट करून घेऊ शकता. पुढे मी म्हणतो बाय द डेफिनेशन ऑफ टॉर्क. सो नेक्स्ट पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बाय द डेफिनेशन ऑफ टॉर्क. हे बघा हे कुठेही तुम्हाला सध्या 12वीच्या बुक्समध्ये नाही आहेत. जनरली 12वीच्या बुक्समध्ये अँग्युलर मोमेंटम आहे, कॉम्पिटेटिव्हच्या शीट्समध्ये हे डेफिनेटली आहे. त्याच डायग्राम्स आपण घेतोय त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. कॉम्पिटेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. इथे लिहून घे तुम्ही बाय द डेफिनेशन ऑफ टॉर्क. मग टॉर्कची डेफिनेशन काय आहे? टॉर्क इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. Actually it is a product between magnitude of force and perpendicular distance of point from the axis of rotation. Perpendicular distance of force म्हणतो मी. Perpendicular distance of force from the axis of rotation. मग टॉर्क ॲक्च्युअली प्रॉडक्ट आहे. इट इज द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ फोर्स फ्रॉम दी ॲक्सिस ऑफ रोटेशन. या दोघांचा जो प्रॉडक्ट असतो त्या दोघांच्या प्रॉडक्टला आपण काय म्हणायचं असतं? टॉर्क म्हणायचं असतं. मग आता ही डेफिनेशन जर घेतली तर डेफिनेशनमध्ये मला मॅग्निट्यूड ऑफ फोर्स भेटला. 100% मॅग्निट्यूड ऑफ फोर्स किती आला? एफ साइन थीटा. पण आता मला काय फाईंड करायचं आहे? त्या फोर्सचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फाईंड करायचं आहे. कुठून? ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. मग फोर्स कोणचा होता? एफ. त्याचा कुठला कॉम्पोनंट? एफ साइन थीटा हा टेंजेन्शियल कॉम्पोनंट. याची मॅग्निट्यूड तर मला भेटली, पण या फोर्सचं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती ते मला फाईंड करायचं. आणि विद्यार्थी इथंच गोंधळ करता, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स घेत असतात पण त्यांना हे परपेंडिक्युलर डिस्टन्सच फाईंड करता येत नाही. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे टॉर्क शिकत असताना. त्यामुळे मला सर्वांना सांगणं असेल की ज्या वेळेस तुम्ही टॉर्क शिकत असता ही डेफिनेशन तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. काय डेफिनेशन? टॉर्क इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ फोर्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग आता मला याची मॅग्निट्यूड भेटली, किती आली? एफ साइन थीटा. मग आता मला काय फाईंड करायचं आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स. कोणत्या फोर्सचं? ह्या ॲक्च्युअल फोर्स. याचा कुठला कॉम्पोनंट रिस्पॉन्सिबल आला? टेंजेन्शियल कॉम्पोनंट. रेडियल रोलमध्ये आलाय का? अजिबात नाही. क्लिअर झालं? मग याचं डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशन किती आहे? मग याचं डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणून काय करायचं? याला थोडी लाईन ही एक्सटेंड करायची. ही लाईन एक्सटेंड केली तर मी याला थोडंसं रब करून घेतो. आणि ही जी लाईन एक्सटेंड केली ना, यालाच मागं मी दोन कॉम्पोनंट्स म्हणलोय. ही जी लाईन फोर्सची ही लाईन मी काय केली? एक्सटेंड केली. मी एक डेफिनेशन लिहून दिली ती
कुठली लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स. लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स काय सांगते, एक्सटेंडेड लाईन फ्रॉम दी फोर्स टू दी ॲक्सिस ऑफ रोटेशन. केली का लाईन, कोलिनियर लाईन एक्सटेंड केली आपण. मग ह्या लाईनला काय म्हणणार आपण, दिस इज द लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स. लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स. मग हा अँगल जर थिटा असेल तर हा अँगल किती होऊन जाणार आहे, थिटा. मग हा पॉईंट ओ असेल, हा इथला पॉईंट पी असेल, त्याला याला म्हणतो मी सी. मग ओ सी हे डिस्टन्स असतं. दिस ओ सी डिस्टन्स इज कॉल्ड ॲज मुवमेंट आर्म. याला म्हणतो आपण मुवमेंट आर्म किंवा यालाच म्हणलं जातं लीव्हर आर्म. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, थोडंसं तुम्ही याला रिवाइंड करू शकता. थोडंसं मागं जर घेऊन गेले तर मी ह्या दोन डेफिनेशन तुम्हाला लिहून दिले आहेत. लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स. लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स म्हणजे द लाईन विच इज ड्रॉन, एक्सटेंडेड लाईन विच इज ड्रॉन कोलिनियर ऑफ दी फोर्स. म्हणजे एक एक्सटेंडेड लाईन आहे जी ॲक्च्युली डिस्टन्स सांगत असते. कोणचं डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ फोर्स फ्रॉम दी ॲक्सिस ऑफ रोटेशन. जे डिस्टन्स आलं, ती लाईन आली, तिला काय म्हणणार आपण, लाईन ऑफ ॲक्शन. आणि जी मुवमेंट आर्म आहे, मुवमेंट आर्म म्हणजे काय, ओ पासून सी पर्यंतचं ते ॲक्च्युअल डिस्टन्स, ते आपल्याला सांगत असतं मॅग्निट्यूड ऑफ, जनरली ते सांगत असतं आपल्याला टॉर्क. म्हणजे या टॉर्कची अजून एक डेफिनेशन होऊन जाते, एकदम सोपं जर घ्यायचं ठरलं. टॉर्क इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स मल्टिप्लाय बाय मुवमेंट आर्म. मुवमेंट आर्म. हे बघा, एक लक्षात घ्या, हा टॉर्क मला एवढा डिटेलमध्ये का घ्यावा लागतोय, कारण की समजून घ्यायचं, टॉर्कवरती तुम्हाला कॉम्पिटिटिव्हमध्ये बऱ्या प्रकारे क्वेश्चन्स हे विचारले जातात. बऱ्या प्रकारे विद्यार्थी त्या क्वेश्चन्समध्ये कन्फ्यूज होत असतात. कन्फ्यूज कुठं होता, तर टॉर्कच्या फॉर्म्युल्यामध्येच तुमच्यावालं कन्फ्युजन असतं. आणि दुसरं असतं की डायग्रॅम दिलेली असते, डायग्रॅममध्ये तुम्हाला हे सर्व गिवन असतं. जसं आपली पहिली डायग्रॅम होती ती फोर्स असतो, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन असतो, ज्या पॉईंटवरती फोर्स अप्लाय करायचा असतो तो असतो, पण तुम्हाला कुठेही लाईन ऑफ ॲक्शन दिलेली नाही, कुठेही थिटा दिलेला नसतो, काही केसमध्ये थिटा पण दिलेला असतो. पण याच्यामध्ये तुम्हाला रिझॉल्व करता आला पाहिजे, कुठला कॉम्पोनंट घेता आला पाहिजे. रॅडियल असेल तर रॅडियल घ्यायचा नाही, टँजेन्शियल असेल तर टँजेन्शियल घ्यायचा. आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, बरेच विद्यार्थी इथं गोंधळ करतात की हे परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं फाईंड करायचं. तर ते परपेंडिक्युलर डिस्टन्स फाईंड करता असताना ह्या फोर्सची जी लाईन आहे ती लाईन ऑफ ॲक्शन ड्रॉ करून घ्यायची आणि ओ आणि सी हे डिस्टन्स सिंपल ट्रिग्नोमेट्री वापरून फाईंड करायचं. हा टॉर्कचा मेन सोल आहे. दिस इज द सोल ऑफ द टॉर्क. बऱ्याच वेळा विद्यार्थी इथंच अडतात. क्लिअर झालं. चला मग आता मॅग्निट्यूड ऑफ फोर्स मला भेटली. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स किती आहे, मी द 1 by 1 पॅरामीटर लिहून घेतो. हे माझं इक्वेशन 1 झालं. सो मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, मग मॅग्निट्यूड ऑफ फोर्स कुठला कॉम्पोनंट रिस्पॉन्सिबल आला, रॅडियल का, नाही, कुठला, टँजेन्शियल. म्हणजे एफ ऑफ टी इज इक्वल टू किती आला आहे, एफ साइन थिटा. क्लिअर झालं. दुसरं आहे मुवमेंट आर्म. मग आता मुवमेंट आर्म म्हणजे काय मला फाईंड करायचं, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ फोर्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स मला फाईंड करायचं, त्यालाच म्हणतो आपण मुवमेंट आर्म. मग काय करणार, सिंपल ट्रिग्नोमेट्री वापरू ना. हा जर 90 डिग्री असेल, इन फ्रंट ऑफ 90 डिग्री काय होऊन जातो, त्याच्यावर हायपोटेनियस असेल. हा जर अँगल थिटा असेल तर ही त्याची ॲडजेसंट असणार आहे, ही त्याची अपोजिट असेल. मग आपण मुवमेंट आर्म वापरणार, म्हणजे सिंपल ट्रिग्नोमेट्री वापरणार. आणि ट्रिग्नोमेट्री आपण घेणार बाय युझिंग ओ सी पी. ट्रायंगल ओ सी पी. काय फाईंड करायचं आहे, ॲडजेसंट का, मला ॲडजेसंटशी काही घेणं देणं नाही. मला काय फाईंड करायचं आहे, अपोजिट फाईंड करायचं आहे. मग अपोजिटसाठी काय वापरतो आपण, साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल टू किती असतो, साइन थिटा तुम्हाला भेटणार आहे, साइन थिटा इज इक्वल टू येऊन जातो, तो असेल ओ सी डिवायडेड बाय किती असणार आहे, ओ पी. बरोबर. म्हणजेच ओ पी इज इक्वल टू असेल, किंवा सॉरी ओ सी इज इक्वल टू असणार आहे ओ पी साइन थिटा. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ओ पी, तो ओ पी हे डिस्टन्स जे आलेलं आहे ते आहे आर, म्हणजे ओ सी इज इक्वल टू असणार आहे आर साइन थिटा. चला, टेंजेन्शियल भेटला, ओ सी हे डिस्टन्स भेटलं, टॉर्क माहिती आहे. आता मी जर हे टॉर्कचं इक्वेशन थोडंसं रिप्रेझेंट जर केलं, टाऊ इज इक्वल टू किती असणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इथं आपण घेत असतो मॅग्निट्यूड ऑफ फोर्स एफ साइन थिटा मल्टिप्लाय बाय मुवमेंट आर्म. मुवमेंट आर्म म्हणजे ॲक्च्युअली डिस्टन्स किती आहे पोझिशन वेक्टरचं, आर एवढं.
आणि याला जर मी रिअरेंज केलं तर ते टाऊ इज इक्वल टू असणार आहे आर साइन थीटा क्रॉस एफ. काय केलं मी, टाऊ इज इक्वल टू एफ साइन थीटा लिहिला मल्टिप्लाय बाय आर. मल्टिप्लाय बाय आर कोणचं, हे डिस्टन्स मी घेतलं मोमेंट आर. म्हणजे टाऊ इज इक्वल टू किती भेटला, आर साइन थीटा मल्टिप्लाय बाय एफ. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर साइन थीटा, ओ सी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर साइन थीटा, ओ सी. म्हणजे टाऊ इज इक्वल टू किती आला, एफ मल्टिप्लाय बाय ओ सी. ॲक्च्युअली ओ सी हे डिस्टन्स काय होतं, हे आर साइन थीटा. हा काय डिस्टन्स होतं, हा परपेंडिक्युलर होता. हा काय होता, आर परपेंडिक्युलर होता. आर परपेंडिक्युलर इज इक्वल टू किती आला, आर साइन थीटा. म्हणजेच टॉर्कचं जे इक्वेशन येऊन जातं ते टॉर्कचं इक्वेशन असतं आर परपेंडिक्युलर इंटू एफ. आता तुमच्याकडे 2-3 इक्वेशन झाले, पण तुम्हाला एक इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे टाऊ इज इक्वल टू आर साइन थीटा क्रॉस एफ. टॉर्कचं सिंपल इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवणार, टाऊ इज इक्वल टू आर साइन थीटा मल्टिप्लाय बाय एफ. किंवा दुसरं एक टॉर्कचे 2 इक्वेशन तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन, मी तुम्हाला 2 इक्वेशन्स लिहून देतो. टाऊ इज इक्वल टू आर साइन थीटा क्रॉस एफ अँड दुसरं एक असेल टाऊ इज इक्वल टू आर क्रॉस एफ. आर क्रॉस एफ वापरलं तरी चालतं, जर अँगल दिला असेल तर वापरायचं असतं आर साइन थीटा क्रॉस एफ. दिस इज द ऑल अबाउट द टॉर्क. मग आता हे जे टॉर्कचे डिस्कशन्स आहेत, हे टॉर्कचे डिस्कशन्स आणि याच्या केसेस आपण कंटिन्यू करूया. तर या पद्धतीने आपण टॉर्क्स फाइंड करू शकतो. सिंपल 2 इक्वेशन्स, आर साइन थीटा अँड आर क्रॉस एफ. चला मग आता याच्या काही केसेस आहे, त्या केसेस विषयी आपण डिस्कस करू. हे क्लिअर झालं सर्वांना, त्याची थिअरी सगळ्यांना क्लिअर झाली. ओके, सो नाव नेक्स्ट इज वी हॅव टू चेक सम केसेस. अतिशय महत्त्वाचे आहे. आता काही केसेस आपण चेक करूया. मी सिंपल काय करणार आहे ते तुम्हाला सांगतो. हा जो मी फोर्स अप्लाय केला ना, आणि ही जी लाईन ऑफ ॲक्शन होती, ही लाईन ऑफ ॲक्शन जर हा अप्लाय केलेला फोर्स, मी फोर्स पहिली केस असेल, जर अप्लाय केलेला फोर्स हा पॅरलल टू ए बी असेल तर काय करणार, ही पहिली केस. दुसरा, लाईन ऑफ ॲक्शन, हा जो लाईन ऑफ ॲक्शन आहे, हा लाईन ऑफ ॲक्शन जर पॉइंट ऑफ ॲप्लिकेशनवरती जर आला, म्हणजे ज्या पॉईंटवरती आपण टॉर्क फाइंड करणार आहोत, जर हा लाईन ऑफ ॲक्शन आणि ह्या पॉईंटमधलं हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स जर 0 आलं तर, ही सेकंड केस. क्लिअर झालं. आणि थर्ड केस, जर हा फोर्स जो आहे, जो आपण अप्लाय केलेला फोर्स आहे एफ, हा जर लाईन ऑफ ॲक्शन म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनवरती, लाईन ऑफ ॲक्शन आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन जर को इनसाइड होत नसतील, नॉन पॅरलल असतील, तर ही तिसरी केस. त्याला जनरली म्हणलं जातं स्क्यू लाईन्स. आणि ह्या 3 केसेस आता आपण काय करू, डिस्कस करू. चला मग करायची सुरुवात. ह्या 3 केसेससाठी तुम्हाला फॉर्म्युला समजला असेल, टाऊ इज इक्वल टू आर क्रॉस एफ, आणि दुसरा फॉर्म्युला आहे टाऊ इज इक्वल टू आर साइन थीटा क्रॉस एफ. मग चला करूया सुरुवात. सो हिअर इज केस फर्स्ट. केस फर्स्ट आहे, इफ अप्लाइड फोर्स, फॉर्म्युला आहे टाऊ इज इक्वल टू आर क्रॉस एफ और टाऊ इज इक्वल टू आर साइन थीटा क्रॉस एफ. इफ फोर्स इज पैरेलल टू ए बी, मग अप्लाइड फोर्स जो आहे तो फोर्स जर पॅरलल टू ए बी असेल तर काय, म्हणजे हा फोर्स पॅरलल टू ए बी असेल तर काय. मग टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे, वरती घेतो मी आर क्रॉस एफ, अँड दिस आर क्रॉस एफ इज valid only applied force is perpendicular to AB. क्लिअर होतं सर्वांना. हा फोर्स, हा जो टॉर्कचा फॉर्म्युला आहे, तो टॉर्क केव्हा व्हॅलिड असेल, ज्यावेळेस फोर्स हा परपेंडिक्युलर टू ए बी असेल. पण आता आपल्याला काय दिलं, आर क्रॉस एफ, दॅट इज इथं म्हणतो मी आर क्रॉस एफ इज परपेंडिक्युलर टू ए बी, आणि आपल्याला काय दिलंय, आर क्रॉस एफ इज पॅरलल टू ए बी जर असेल तर टॉर्क किती असणार आहे, 0. हेच मी तुम्हाला अगोदर सांगितलं, जे एक्झाम्पल घेतलं होतं, की जर आपण अप्लाय केलेला फोर्स हा पॅरलल टू ॲक्सिस ऑफ रोटेशन जर ठेवला तर टॉर्क त्या ठिकाणी काय असतो, 0 असतो. हे आपण मागच्या केसेसमध्ये सुद्धा, म्हणजे आता जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये आपण हे घेतलेलं आहे.
फर्स्ट केस समजली, फोर्स पॅरलल टू ए बी असेल तर टॉर्क 0. मला काय सांगायचं आहे, फोर्स हा पॅरलल असेल तर टॉर्क 0. ठीक आहे, आता सेकंड केस घेऊ, केस सेकंड. आणि केस सेकंड अशा पद्धतीने आहे की जो फोर्स आपण अप्लाय करणार आहोत तो फोर्स इफ लाईन ऑफ ॲक्शन इज intersect the axis of rotation. मग कशा पद्धतीने बघा, हा ॲक्च्युअली ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, ही तुमच्यावाली असेल ॲक्सिस ऑफ रोटेशन, हा पॉईंट असेल पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन, हे डिस्टन्स असणार आहे आणि फोर्स याच डायरेक्शनला चालला. फोर्स म्हणजे आता जो फोर्स असा होता तो फोर्स असा जर चालला असेल रॅडियली ॲक्च्युअली फोर्सच रॅडियल आहे आणि ही जर लाईन तुम्ही एक्सटेंड केली तर ही लाईन ऑफ ॲक्शन कुठं आली, इंटरसेक्ट झाली ॲक्सिस ऑफ रोटेशनवरती. मग मी तुम्हाला सांगितलं लाईन ऑफ ॲक्शन जर इंटरसेक्ट होत असेल ॲक्सिस ऑफ रोटेशनवरती म्हणजे हा रॅडियल फोर्स हा कुठेही तुमच्याला टॉर्क प्रोव्हाइड करत नाही. क्लिअर झालं? पुढे तुम्ही लाईन ऑफ ॲक्शन इज इंटरसेक्ट ॲक्सिस ऑफ रोटेशन देन ऑल्सो टॉर्क इज इक्वल टू 0. या केसेस तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा, या खूप महत्त्वाच्या केसेस आहे. म्हणजे तुम्ही जो फोर्स ॲप्लाय करता तो फोर्स कसा ॲप्लाय करता. फोर्स जर तुम्ही ॲप्लाय करत असाल, फोर्स नेहमी ॲक्सिस ऑफ रोटेशनला परपेंडिक्युलर पाहिजे. जर पॅरलल असेल, ॲक्सिस ऑफ रोटेशनला पॅरलल असेल तर टॉर्क इथं प्रोव्हाइडच होत नाही. दुसरा आहे, हा जो फोर्स ॲप्लाय केला याची ही लाईन ऑफ ॲक्शन आहे, ही लाईन ऑफ ॲक्शन जर इंटरसेक्ट झाली म्हणजे असा जर फोर्स ॲप्लाय झाला, ही लाईन ऑफ ॲक्शन जर ॲक्सिस ऑफ रोटेशनवरती इंटरसेक्ट जर झाली तर टॉर्क किती असतो, 0 असतो. तो टॉर्कच त्याला प्रोव्हाइड करत नाही, रोटेशनच तो त्याला देत नाही. क्लिअर झालं सर्वांना? या दोन केसेस समजल्या. आय थिंक यू गेटिंग द आयडिया अबाउट दी पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन, लाईन ऑफ ॲक्शन अँड मुवमेंट आर्म. या दोन केसेस सगळ्यांना समजल्या. हे तुम्ही 2 मिनिटात कंप्लीट करू शकता. क्लिअर झालं? ओके. केस थर्ड. आता केस थर्ड कशा पद्धतीचे आहे ते तुम्हाला सांगतो. महत्त्वाचे आहे केस थर्ड, बऱ्याच वेळा समजत नाही. इफ द लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स and line of action of force and axis of rotation is not coincide then the non-parallel and non-intersecting line is called skew line. आता हे थोडं कसं समजायचं ते तुम्हाला सांगतो. समजा ही सेम बॉडी आहे, रिजिड बॉडी, ज्याला मी ऑब्जेक्ट म्हणणार आहोत. हा ऑब्जेक्ट आहे, ही याची ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, ही ॲक्सिस ऑफ रोटेशन ए बी, ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि पॉईंट पी या ठिकाणी आहे. त्यानंतर हे डिस्टन्स आहे, डिस्टन्स आर याला म्हणणार, असं घेऊ पॉईंट पी, डिस्टन्स आर ओ. त्यानंतर याचे फोर्सचे 2 कॉम्पोनंट आले. हा मी फोर्स ॲप्लाय केला, फोर्सचे 2 कॉम्पोनंट्स, हा फोर्स ॲप्लाय केला आहे. किंवा असं घेऊया, या पद्धतीनं फोर्स ॲप्लाय केला आणि फोर्स ॲप्लाय करता असताना ही लाईन ऑफ ॲक्शन. आणि आता होतंय काय, तर ही जी लाईन ऑफ ॲक्शन आहे या पद्धतीची, थोडीशी 3 डायमेन्शन डायग्राम आहे त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. हा जो ॲप्लाइड फोर्स आहे आणि ही जी लाईन ऑफ ॲक्शन आहे, तर ओ पासून या लाईन ऑफ ॲक्शनवरती आपण परपेंडिक्युलर टाकत असतो. हा आला परपेंडिक्युलर, याला म्हणतो मी सी. आणि झालं काय, तर हा जो लाईन ऑफ ॲक्शन आहे, ही लाईन ऑफ ॲक्शन ए बीला कोइन्साइड होत नाही. हे महत्त्वाचं आहे. ही जी लाईन ऑफ ॲक्शन आहे, ही लाईन ऑफ ॲक्शन ए बीला कुठेही कोइन्साइड होत नाही, म्हणून याला म्हणायचं असतं दिस इज कॉल्ड ॲज अ स्क्यू लाईन्स. याला काय म्हणतो आपण, स्क्यू लाईन्स. मग या कंडिशनमध्ये जो टॉर्क फाइंड करायचा तो कसा फाइंड करणार, काहीच करायचं नाही. टाऊ इज इक्वल टू आर क्रॉस एफ, म्हणजे टाऊ इज इक्वल टू
आता आर हे डिस्टन्स फाईंड करायचं. मग आर हे डिस्टन्स म्हणजे हे परपेंडिक्युलर आलं, हा अँगल थीटा आला, तर हे डिस्टन्स किती आलं ओ सी. म्हणजे आर इज इक्वल टू किती असेल ओ सी एवढं डिस्टन्स असेल. हे जे उरलेलं असेल डिस्टन्स त्याला म्हणतो आपण आर परपेंडिक्युलर. आर परपेंडिक्युलर इज इक्वल टू किती असेल ओ सी असेल. हा ॲक्च्युली टॉर्कचा फॉर्म्युला. म्हणजे टाऊ इज इक्वल टू किती येऊन जाणार आहे या केसमध्ये एफ मल्टिप्लाय बाय ओ सी झालं. या पद्धतीने टॉर्क तुम्ही काय करायचा फाईंड करायचा. म्हणजे ही जी लाईन आहे या लाईनला काय म्हणणार तुम्ही स्क्यू लाईन्स. आणि हे डिस्टन्स किती आहे ओ सी एवढं आहे, हे डिस्टन्स किती आहे आर एवढं आहे. आणि हे डिस्टन्स याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण की लाईन ऑफ ॲक्शन आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठेही कोइन्साइड होत नाही. दिस इज द केस थर्ड. या पद्धतीने आपण टॉर्क इथं टॉर्क झिरो नसेल म्हणजे काय होऊन जातं, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की डायग्राम दिलेली असते किंवा डायग्राम तुम्ही ड्रॉ करता आणि तुमची एक गोष्ट लक्षात येते की ॲप्लाइड फोर्स कुठेही लाईन ऑफ ॲक्शनवरती परपेंडिक्युलर होत नाही. परपेंडिक्युलर होत तर नाही डेफिनेटली बरोबर, पण तो पॅरलल सुद्धा नाही आहे. क्लिअर झालं. परपेंडिक्युलर टू नाहीच आहे, पण दुसरी काय कंडिशन आहे पॅरलल सुद्धा नाही आहे. मग ह्या केसमध्ये टॉर्क कसा फाईंड करायचा, तर त्या केसमध्ये टॉर्क फाईंड करण्यासाठी सिंपल आहे. लाईन ऑफ ॲक्शन ड्रॉ करा, ओपासून ते डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मेजर करून घ्या. ते डिस्टन्स किती असेल आर साइन थिटा, म्हणजेच तेच डिस्टन्स किती आलं ओ सी एवढं. म्हणजे टॉर्क इज इक्वल टू अप्लाइड फोर्सला या डिस्टन्सने काय करा मल्टिप्लाय करा, तुम्हाला टॉर्क भेटून जाईल. क्लिअर झालं सर्वांना. कन्फर्म नक्की हो क्लिअर. ठीक आहे. या 3 केसेस आहे. या 3 केसेसवरून आपण याचे जनरली जे मेजरमेंट्स आहेत ते मेजरमेंट्स मेजर करू शकतो. ओके. आता टॉर्कचे जर डायमेन्शन घ्यायचे हे तुमचं झालं असेल तर कम्प्लीट करून घ्या. टॉर्कचे जे युनिट असेल ते युनिट काय येऊन जातं. सो टॉर्कचं युनिट जे असतं टाऊ इज इक्वल टू आर क्रॉस एफ, ज्याला म्हणतो आपण आर क्रॉस एफ युनिट असेल. टॉर्क इज इक्वल टू न्यूटन इंटू मीटर. आणि याचे जे डायमेन्शन्स असतील डायमेन्शन्स ऑफ टॉर्क इज इक्वल टू टॉर्कचे डायमेन्शन जर घ्यायचं ठरलं तर टॉर्कचे डायमेन्शन आर म्हणजे काय असेल L1, एफचे डायमेन्शन M1 L1 T-2 मास इंटू ॲक्सलरेशन, लेंथ पर डिवायडेड बाय टाइम स्क्वेअर M1 L1 T-2. म्हणजे टॉर्कचे डायमेन्शन येऊन जाता M1 L2 आणि T⁻² किती असेल -2. ओके. म्हणजे द न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर असेल. हे झाले टॉर्कचे जनरल जे रिप्रेझेंटेशन्स आहेत त्या रिप्रेझेंटेशन्समधील इथं न्यूटन इंटू मीटर्स असेल. आणि टॉर्कचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपण कंप्लीट केले. आता याच्यानंतर जे डाऊट्स होते जे मागचे आपण DPP दिली ती त्या DPPचे डाऊट्स मी आता बसून तुम्हाला या पुढचे म्हणजे पुढं कंटिन्यूस होत राहणार आहे ते डाऊट्स मी सगळ्यांना पाठवून देतो. Okay, so you getting the idea about torque, getting the idea about the torque's formula. Torque simple, very simple formula. Tau is equal to R cross F, or we written as F is perpendicular, then R is perpendicular, then we simply written as tau is equal to R sin theta cross of F. तुमचं R sin theta मी तुम्हाला सांगेल हा अँगल असेल तर हे इक्वेशन्स तुम्हाला यूज करायचं आहे. जर कुठे अँगल दिला नाही तर तुमची एक गोष्ट लक्षात आली आहे आर आणि फोर्स म्हणजे डिस्टन्स आणि फोर्स दोन्ही काय परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर असतील तरच टॉर्क व्हॅलिड असेल, परपेंडिक्युलर नसेल तर टॉर्क कुठेही व्हॅलिड होणार नाही. हे आपण या 3 केसेसमध्ये बघितलं आहे. क्लिअर झालं सर्वांना. ओके. सो यू गेटिंग आयडिया अबाउट द टॉर्क. चलो थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ.